गेल्या काही दिवसांपासून शिंदे सेनेच्या विरोधात संधी मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे सेनेला घेरायची। आता मात्र शिंदे सेनेची वेळ आली आहे। धनंजय मुंडेंचा राजीनामा होताच शिंदे सेना आक्रमक झाली। शिवसेनेने राष्ट्रवादीच्या विरोधात रस्त्यावर उतरून कोंडी केली आहे। कसं समजून घेऊया। नमस्कार, मी दिव्या रांदड, तुम्ही पाहताय सरकारनामा। मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय। त्यातच सीआयडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर त्यांच्या हत्येच्या वेळेची छायाचित्र समोर आली। त्यामुळे तर राज्यातील जनमत पूर्णपणे धनंजय मुंडेंच्या विरोधात गेलंय। या सर्व बाबीची खात्री पटताच शिंदेच्या शिवसेनेने सर्वच रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलंय। या प्रकरणात दोषी आढळलेल्या आरोपीवर कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे। शिवसेनेकडून ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यात आक्रमकपणे आंदोलन करण्यात आले। शिवसेना पक्षाच्या मुख्यालयातूनच आंदोलन करण्याचे आदेश दिले आहेत। त्यामध्ये वाल्मिक कराड यांच्या नावाचा उल्लेख करत फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस समोरील अडचणी वाढल्या आहेत। याच प्रकरणावरून आरोप केले जात असल्याने मंत्री धनंजय मुंडे यांना मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला। त्यानंतर लगेचच शिवसेनेने आंदोलन सुरू केलं। पोलिसांनी या संपूर्ण हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी। आरोपी कोणाचे कार्यकर्ते असले तरी त्यांची गय करू नये, त्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरू केलंय। महायुतीमध्ये सरकार स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला भाजपने जास्त महत्त्व दिलं होतं। त्यामुळे शिवसेनेची यावरून उघडपणे नाराजी होती। मात्र अजित पवार यांच्या जवळचे मंत्री अशी ओळख असलेल्या धनंजय मुंडे यांच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोप केले जात असल्याने आता त्यांना राजीनामा द्यावा लागला। त्यामुळे या प्रकरणामुळे अजित पवार गट थोडासा बॅकफुटवर गेलाय। हे लक्षात येता शिंदेच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया, भाजपचे आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर यांनी प्रकरण लावून धरलं। त्यामुळे धनंजय मुंडे अखेर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला। या बसलेल्या धक्क्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत आली आहे, तर दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या शिंदेच्या शिवसेनेने आंदोलन करत संधी मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी केली आहे। मस्साजोग सरपंच देशमुख यांची हत्या अतिशय संतापजनक आहे। अशा प्रकारच्या गुन्हेगारीला कधीही पोलिसांकडून सूट मिळता कामा नये। आंदोलन कुठल्याही पक्षाच्या विरोधात नसून गुन्हेगारी विरोधात आहे। राज्यात घडणाऱ्या अशा सर्व प्रकारच्या गुन्हेगारीचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात येत असल्याचा दावा एकनाथ शिंदे शिवसेनेकडून केला जातोय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील व्हिडिओ तसेच फोटो समाज माध्यमांवर सगळीकडे व्हायरल झाले। त्यावर अतिशय तीव्र प्रतिक्रियाही उमटल्या। राज्याच्या अनेक भागात त्याचा निषेध नोंदवत आंदोलनं झाली। बीड प्रकरणावरून महायुतीच्या विरोधात राजकीय वातावरण पेटवण्यासाठी विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाकडून प्रयत्न सुरू होते। मात्र सध्या महायुतीतील घटक पक्षच बीड प्रकरणावरून आक्रमक झाल्याचं चित्र आहे। या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधातील वातावरणाचा फायदा इतर पक्षांना होऊ नये अशी भूमिका देखील शिंदेच्या शिवसेनेची असू शकते। त्यामुळे येत्या काळात या प्रकरणावरून शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका।